सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या येवला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 व 3 च्या कामाने आता गती घेतली आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे आणि रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य योगेश सोनवणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून प्रत्यक्ष कामाला आजपासून उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे। ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय। पुणे येथील व्हीपी कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत हे काम हाती घेण्यात आले। तालुक्याचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या हस्ते नारळ वाढून कामाचा शुभारंभ झालाय। यावेळी बोलताना शिंदे यांनी सांगितले की प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी खासदारांच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू राहतील असे असेल कामाचे स्वरूप। सुपरवायझर शुभम गवते यांनी कामाची तांत्रिक माहिती देताना सांगितले की प्लॅटफॉर्म सुमारे 650 मीटर लांबीचा असेल। पुढील 2 महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांसाठी प्रशस्त शेड आणि बसण्यासाठी दर्जेदार स्टील बेंचेस बसवले जाणार आहे। या प्रसंगी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य योगेश सोनवणे, शिवसेना गटनेते नगरसेवक गणेश शिंदे, नगरसेवक रुपेश दराडे, सुभाष निकम, लालभाऊ कुक्कर, महेंद्र बगारे, पंकज माळी, वाल्मिक सोपे, अनिल मुथा, उमेश पटेल, सागर पडवळ, श्याम शिंदे, बाळू कसबे, फिरोज शेख, राजेंद्र हिरे, शोएब अन्सारी, रफिक शेख, बाळू गायकवाड यांसह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते। ज्या उद्घाटन केलं नेमकी काय 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 या इथे निधी मंजूर करण्यात आला होता। खरं तर आज या ठिकाणी हे जे उद्घाटन झालेलं आहे ते या ठिकाणी नवीन प्लॅटफॉर्म येवले स्टेशनला जो खासदार भगरे साहेबांच्या प्रयत्नातनं आणि त्यांच्या सर्व पुढाकाराने आणि त्या ठिकाणी आमचे रेल्वेवर सदस्य असलेले सल्लागार समितीचे येवल्याचे योगेश भाऊ सोनवणे आणि रेल्वेवर सदस्य असलेले दुसरे सदस्य सुभाष भाऊ निकम यांचा पाठपुरावा हा आजच्या या उद्घाटनाला खरा कारणीभूत आहे। आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोठी नागरिकांची सोय होणार आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आज सर्व येवले नगरपालिकेचे नगरसेवक आणि इतर सर्व या परिसरातील मान्यवर लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या या उपस्थितीत होणाऱ्या या उद्घाटन समारंभात या ठिकाणी रेल्वेचे अनेक कामं प्रस्तावित आहे ते देखील लवकरात लवकर सुरू होतील। आणि या ठिकाणी मी पुनश्च एकवार खासदार भगरे सरांचा आणि या केंद्र सरकारचा या ठिकाणी अभिनंदन करून त्या ठिकाणी त्यांनी ही जो सोय करून दिलेली आहे तिच्या पाठपुराव्याकरता प्रयत्न करणाऱ्यांचा देखील स्वागत करतो आणि त्यांचं आभार देखील या ठिकाणी मानतो। भाऊ जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दो। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉप मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।